नमस्कार. प्रेरणादायी विचारमालिकेच्या या दुसऱ्या भागात आपले सहर्ष स्वागत. आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य मिळावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते, पण हल्ली धकाधकीच्या स्पर्धेच्या युगात माणसाचं जगणंच दहांतरी झाल्यासारखं वाटतंय. फार कमी वयात शारीरिक आणि मानसिक आजारांनी बेजार झाल्याने निरोगी दीर्घायुष्य हे एखाद्या स्वप्नासारखं वाटायला लागलं आहे. डॅन ब्युटनर यांनी जगभरातील 5 ठिकाणांचा अभ्यास करून निरोगी दीर्घायुष्यी लोकांची 5 बेटं ठरवली आहेत. त्यांना ब्ल्यू झोन्स म्हटलं जातं, ज्यामध्ये ओकिनावा हे जपानमधील, सार्डिनिया हे इटलीमधील, लोमा लिंडा हे कॅलिफोर्नियामधील, द निकोया पेनिन्सुला हे कोस्टारिकामधील आणि इकारिया हे ग्रीसमधील यांचा समावेश होतो. यापैकी जपानमधील ओकिनावा बेटावरील निरोगी व आनंदी दीर्घायुष्यामागील शोध हेक्टर ग्रासिया व फ्रान्सिस मिरेलस यांनी घेतला असता सकस अन्न, साधी राहणी आणि हवामानाबरोबरच इकिगाई हे महत्त्वाचे कारण सापडले आहे. इकिगाई या शब्दाचा अर्थ आहे जगण्याचे कारण किंवा सकाळी उठण्याचे कारण. याचाच अर्थ काल आणि उद्याची चिंता न करता आज दिवसभर भान हरपून चिंता, काळजी, तणाव यातून मुक्त होऊन आवडीचे काम करत राहणे आणि त्या कामात एक्सपर्ट होणे. उदाहरणच द्यायचं झालं तर जपानमधील एक महिला आयुष्यभर एका कंपनीमध्ये ब्रशला केस लावण्याचं काम करत होती. त्यालाच तिने तिचा इकिगाई मानला होता. ते काम ती इतक्या सफाईदारपणे करत होती की बघणाराची नजर खिळावी. आपल्या रोजच्या आयुष्यातील कामं, अगदी नोकरीत सुद्धा आपण आपला इकिगाई शोधू शकतो. इकिगाई म्हणजे काय हे समजून घेताना मन आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या 7 गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. त्यातली पहिली, कुठल्याही गोष्टीचा ताण घ्यायचा नाही. मस्त जगा, बिनधास्त जगा. दुसरी, परफेक्शनच्या मागे न लागता कामात सातत्य ठेवा. तिसरी, संकटांचा स्वीकार करा, हसत हसत त्यातून मार्ग काढा. चौथी गोष्ट, चांगले मित्र जोडा आणि शेवटपर्यंत मैत्री टिकवण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, कारण चांगले मित्र हे आजारावरच्या औषधासारखे असतात. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे हारा हाकी बू, म्हणजेच कधीच पोटभर खाऊ नका. 20% पोट नेहमी रिकामं ठेवा. हे जापनीज तत्व असलं तरी आपल्या हजारो वर्ष जुन्या भारतीय आयुर्वेदातही हेच सांगितलं गेलेलं आहे. 6वी गोष्ट, फिटनेसची लेवल तुमच्या प्रत्येक वाढदिवसाला वाढलेली असेल यासाठी जातीने प्रयत्न करा. 7वी, नेहमी नवीन काहीतरी शिकत राहा. आता हे सगळं ऐकल्यावर इकिगाई म्हणजे फारच वेगळं काहीतरी आहे असं तुम्हाला वाटत असेल. इकिगाई म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर इकिगाई म्हणजे पॅशन. तुमची आवड काय, तुम्हाला काय आवडतं. इकिगाई म्हणजे मिशन, तुमचं ध्येय काय, जगाला तुमच्याकडून काय हवं आहे. इकिगाई म्हणजे प्रोफेशन, तुम्ही कशात एक्सपर्ट आहात. इकिगाई म्हणजे व्होकेशन, तुम्ही काय करून अर्थार्जन करू शकता. हेच पॅशन, मिशन, प्रोफेशन आणि व्होकेशन या 4 घटकांच्या मध्यभागी असणारी जागा म्हणजे इकिगाई. तुमची नोकरी, तुमचा वर्ग, तुमच्या शिक्षणाचा स्तर काहीही असो, इतर लोकांकडे स्वतःसाठी काय आहे ते मिळवण्याबद्दल नाही, तर स्वतःच्या जीवनातील समाधानाचे, स्वतःच्या आनंदाचे मोल शोधणे म्हणजे इकिगाई. म्हणून सांगतो, सक्रिय रहा, निवांत जगा, हसत रहा, निसर्गाशी पुन्हा कनेक्ट व्हा, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. व्यक्तिपरत्वे वेगळा असणारा तुमचा इकिगाई शोधा. त्यासाठी या जगाकडे उघड्या नजरेने बघणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून पाहावेच लागेल. हे स्वतःच्या आत डोकावून पाहणे म्हणजे शोध स्वतःचा. हा स्वतःचा शोध कसा घ्यायचा ते पाहू पुढच्या भागात. तोपर्यंत मनसोक्त जगा, आनंदी जगा. सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.